हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? झालं का तुमचं चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे वगैरे? माझं तर काय नाही झालं. बसली मी भाऊ बहिणीनं आवरून. अजून मला कपडे हे धुवायचे, ती बाकीचं झालं माझं काम. तर भावा बहिणींनो, न इलाजाने मला परत माहेरला जावं लागतं. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कसं आहे माहिती आहे का, मी प्रत्येकाच माणसाला झालं ह्याला झालं असं जीव ववाळून टाकण्याचा प्रयत्न करते, जीव लावती. पण आता कसं आहे, एक मुखचित्र माझ्याकडे आहे, तिचं नाव मी मैना ठेवलेलं आहे. सांगितलं तुम्ही, माझ्या एका ताईनं सांगितलं होतं की मैना नाव ठेवतं, मी मैना नाव ठेवलेलं आहे तिचं, तिला मी मैना म्हणते. तर भावा बहिणींनो, आता मी शिळी ऐकलेली आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, त्याची कारणं पण तुम्हाला मी दिलेली आहे. ती कशासाठी, रोजची मला कटकट नको आहे, त्यामुळं मी ही शिळी विकून टाकली होती. राहिला विषय तुम्हाला सांगते, मी ही मायरूला पाठ दिली होती, त्यामुळं मी काय ती विकू शकत नव्हती, म्हणून मी ठेवली होती. म्हणलं की सांभाळत्याल ती, आणि ती सांभाळतेलीच, त्याचा बी काय विषय नाही बरं का. पण मला असं वाटलं की लय वराडती ही करती, आणि खाण्यापिण्याची पण भावा बहिणींना आता उन्हाळा दिवस आहे, गवत ही काय भेटत नाही. हे राजा कामाला जातो, पिंकीला बारका लिकरू आहे, आव्या कामाला जातो. तर मी ह्या दृष्टिकोनात आणलं होतं की बाबा तिथं आहे माझ्या इथं, आणि भरपूर खायला ही आहे भाऊ बहिणींना, आणि आम्ही खायला आणून पण टाकतोय. पण मैना आहे ना, खायना झाली या बघा. तिच्यासाठी ही गहू घेतलेला आहे, तर गहू आहेत, परत त्याला भाकरीचं तुकडं, ही भरपूर आपण प्रयत्न करतो, पण ते खायना. आणि मग आपल्याला कसं, एखाद्या मुख्या चित्राबाचा आत्मा आहे का नाही, भुका वाचून नाही मारायचा भाऊ बहिणीनं. आणि तिला शक्यतो आहे ना तिथली जास्त सवय आहे, त्यामुळं ती तिथं करल. आणि आम्ही म्हणजे असं तिचं नजरे आडणं झालो ना, इतकी ओरडते ना ती, इतकी ओरडते काय तुम्हाला सांगायचं, बेमापच ओरडती. आता ह्याचं राजाचं काय म्हणणं होतं की तू म्हणजे नाही का, माया लेकराची तटातूट केली तू, हिला पण हे काय पाहिजे होतं. तर भावा बहिणींना कसं आहे, जातवान आहे, 3 लेकराची म्हणजे 3 ह्याची करडाची अवलाद आहे, त्यामुळे मी ठेवली. आणि शक्यतो विषय कसा आहे, मी मायरूला दिली होती, आणि माझा शब्द ती पक्का असतो. दिलेल्या वस्तू मी परत कधी म्हणजे नको म्हणलं माघारे घ्यायला, त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून ठेवली. आणि ह्याच्यापेक्षा लहान लहान पाटर असतात ती राहते ती. पण ही आहे ना, तुम्हाला सांगते, ही माणसातलं आहे. त्याला आहे ना सारखी माणसांची गरज असते. आणि तिथं म्हणजे कसं, बारकी लेकरं परत तुम्हाला सांगते, मायरू मायरू तिला खेळवायची, परत ती बाबिया. आणि आम्ही तिथं सारखं सगळे असायचो ना, त्यामुळे तिला सवय लागून गेलेली आहे, त्यामुळे तिला माणसातली सवय लागलेली आहे. आणि मग ती बेमाफीत वरडती, आणि त्यामुळे म्हणलं की तिला जाऊन यावं सोडून. तर आज शनिवार आहे भावा बहिणीनं, आमच्या इकडचा कालचाच बाजार झाला. तर म्हणलं येता येता थोडंसं मसाल्याचं ह्याचा बी सामान आणायचं, तर म्हणलं सामान बी आणायला. तर तुम्हाला मी दाखवते हो का, तिला किती खाया हे टाकलेलं आहे बघू. ताजं ताजं तिला खाया टाकलेलं आहे, पण ते खायचं काही नाव घे ना, वाळवण गेलं. हे काल घेतलेलं होतं मकवान, काल बी नाही खाल्लं, आज बी नाही खाल्लं. आज हो का, हे ताजं ताजंच मी टाकलेलं आहे तिला खायला. खाया भरपूर आहे तिला, खायचं काय टेन्शन नाही, खाया तिला भरपूर आहे. पण खाय नाही. तुमच्या दाजीचं काय चाललंय? आता कुठे गेली ती? इकडं उभा राहिली ती. आता भाऊ बहिणीनं, इथं ऊस आहे दुसऱ्याचा, आणि ऊसात तुम्हाला सांगते खाल्लं बिल्लं तर, आणि ते वाळलं खाते जाऊन हो का, वाळलं खाते, वाळलं अशी करते. काय ह्या महिन्याला करावं, वराडती लय. त्याच्याला तर मी पण खाते थोडंसं. तर काही बारकं रॅक इकडं लावलं, हे मोठं रॅक इकडं लावलं, असं आलं मागच्या कॅमेरा दाखव. हे मोठं रॅक तिकडं देवा, तिकडं असा कलर मारून घेतला मी, असं देवाला ठेवलंय. तिकडं मोठं रॅक, बारकं रॅक लावलंय. तर हे तुमच्या दाजीचा डिसिजन आहे की, तुमचं दाजी काय म्हणलं, योगिता मी कामाला जायचो, तू घरी एकटी, म्हणजे गवताच इथं आमच्या इथं हे नाही बरं का, पण एकटी नाही ना जाऊ शकत मी, लांब लांब राहणं आहे ते, हे का नाही. आणि
सारखी तरी काय गवत जवळ येते का नाही आणि वराडती त्यातली. मुळा दिवस आहे त्याच्यामुळे काय आणि मी बी काय म्हणलं होतं भाऊ बहिणीनं, मी पण म्हणलं होतं की जसं 2-4 दिवस भरल तसं आपलं जावं. मी पण म्हणलं होतं उन्हाचं तसं, तर उन्हाचं हीच होतं ते तुमचं दाजी तर म्हणलं की जर जमलं तर करायचं उन्हाचं, असा विषय माझा झाला. तर आता तुमचं दाजी म्हणतात की आपण येऊ तिला जाऊन घालवून. तर मी म्हणलं होतं थांबा, पण आता काय उद्या मला कामावर जायचं मला मिळतंय काम नाही तर मग ते सगळंच खोटा होतो मला असं होतंय बाबा द्यावं. मला आता घरी सुट्टी राहते किती दिवस सांगा म्हणजे किती सुट्ट्या पडल्या किती माझ्या पोहे खाल्लं का? तर या तुम्ही पण पोहे खायला. हाती कपडे धुती आहे. मला चमचे देता का होते नाही? कड्यातच खाणार आहे आता या पोहे खायला तुम्ही. मी ते घेतलेलं आहे पडलंय. बाबा तुला भाकरीचं तुकडं खाल्लं नाही भाऊ बहिणीनं, तशी खराब होऊन जाईल शरीर. लिंबाच्या बाजारात आणून घाल मसाला. हा तर करू पटपट आवरून म्हणजे उद्या मला पाणी जायचं आलं पण पाणी तर उद्या कामं गेलं पाणी नाही 8 दिवस मला 9 वाजता यायला कामावरून माहिती का का 8 दिवस काय केलं पाणी नको सुटायचं. काय नाही सुटतंय का सांगता काय केलं गोठा काढलाय का काय माहिती आपण शिल्लक कसं पाणी टायमाला काय का उन्हाळा दिवस आहे सांग उन्हाळा दिवस आहे पाणी लागते बघते 5 मिनिटं पाणी लागतात तुमचं काय बघून खात्यात कळायला फक्त कुठं भांडे भरवता. आज 3 दिवस पसारा काढून काढून नको झालाय. असं मोकळी सोडल्यावर भाऊ बहिणींना आपण घरात जर कामाला गुतलो ना तरी आमची रारातली वस्ती आहे तिथं कुत्रेले जबरदस्त आहे ते फाडून खाते. आधीच तर माणसाला माणूस ओळखा नाही आणि तो मुक चित्रा आहे ते. दिवस पूर्ण बाबा कामाला
तिकडे दाखल महाराज इकडे बसते